आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुणे शहरामध्ये युगप्रवर्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी या श्री आंबेकरजींनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विधिवत झाल्याची मी घोषणा करतो. कालच एका पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते मुंबईमध्ये झालं. पुस्तकाचं नाव आहे समिधा आणि या पुस्तकामध्ये आमच्या 101 प्रचारकांची चरित्र आहेत. संघ जीवन जगलेल्या प्रचारकांची चरित्र कधी प्रकाशित होत नव्हती आणि खरी गोष्ट अशा प्रकारची आहे की अनेक वर्ष माझ्या मनामध्ये एक भावना धगधगत होती. मी ज्या प्रचारकांना पाहिलं, ज्या प्रचारकांची जीवन मी जवळून पाहिली, त्या प्रचारकांची ही जीवनं केव्हा तरी पुढल्या पिढीच्या समोर येणं आवश्यक आहे. कारण ही चरित्र ही प्रेरणेची स्थानं असतात. मोदीजींनी जी प्रेरणा घेतली ती 3 जीवनांच्या मधनं घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांची एकत्रित प्रेरणा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. ते एक प्रचारक होते. मुळात या प्रचारकांची जीवनं सर्वांच्या समोर येणं आवश्यक आहे. कारण या सर्वांनी ते जीवन जगून दाखवलं. आम्हाला बालपणीचं पद्य आठवतं, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. कितीतरी श्रेष्ठ प्रचारकांना मी जवळून पाहिलं. याचा उल्लेख मी एवढ्या करता करतो की ज्यांचं गुणगान आज आंबेडकरांच्या या पुस्तकामधनं होत आहे आणि ते यथार्थ आहे. त्याही संघ प्रचारकाला मी सुमारे 35 वर्षापूर्वी याच पुणे शहरामध्ये वकील साहेबांची सेवा करताना सर्वात पहिल्यांदा पाहिलं होतं. पुण्यातलं डॉक्टर मोळे हॉस्पिटल, त्या ठिकाणी लक्ष्मणराव इनामदार त्यांच्या आजारामुळे होते. सुमारे महिनाभर होते. त्या दरम्यान मी त्यांना 2दा भेटण्याकरता गेलो आणि तेव्हा मोदीजी एक शुश्रूषा करणारा सेवक कसा असावा याचा आदर्श आमच्या सर्वांच्या समोर ठेवत त्यांच्या सेवेमध्ये रममाण झालेले होते. हा नियतीचा खेळ तर आहेच, पण त्याची स्वतःची वैयक्तिक झेप पण अशा प्रकारची आहे की ते आज या देशाच्या शिखरावरती विराजमान आहेत. सत्तेच्या शिखरावरती ते आज विराजमान आहेत. आणि हे जे घडलं ते सहजासहजी घडलेलं नाही, ते एकाएकी घडलेलं नाही. मी त्यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर काही वर्षांच्या पश्चात गुजरातच्या काही मंत्र्यांच्या सोबत सहजपणे एकदा भेटण्याची संधी मिळाली होती मुंबईला एका परिवारामध्ये. आणि त्या सर्वांच्या तोंडून मी एक गोष्ट ऐकली होती की हा मोदी फार हट्टी आहे. हे त्यांच्याबद्दलचं तेव्हाचं मत. तेव्हा ते काहीच नव्हते. पण एखादी गोष्ट ठरवली ती ठरवताना सगळा विचार करून ठरवली पाहिजे.
पण ती ठरवल्यानंतर मात्र ती पूर्ण केल्याशिवाय थांबायचंच नाही, अशा प्रकारचा त्यांच्या जीवनातला हा आवेश, हा खरोखर सर्वात महत्त्वाची त्यांना मिळालेली भगवंताची देणगी आहे. मानवी जीवनामध्ये 3 शक्ती परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आहेत: इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. आणि या तिन्हींच्या मध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही इच्छाशक्तीच्या पाठोपाठ चालतात. मुळात इच्छाच जर नसेल तर ज्ञानही काही उपयोगी पडत नाही, कर्मही पांगुळलं जातं आणि महान कार्य आपल्या हातातनं घडत नाहीत. पण जर इच्छा तीव्र असेल, मनामध्ये जिद्द असेल आणि एक घडवायचं, हे घडवल्याशिवाय राहायचं नाही, अशा प्रकारची भावना मनात असेल तर मात्र ज्ञानशक्तीही त्या इच्छाशक्तीच्या मागे चालते आणि क्रियाशक्ती त्या इच्छाशक्तीच्या मागे चालते. आणि त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये ही ऊर्जा निर्माण होणं आवश्यक आहे की मला काहीतरी घडवायचं आहे. या ग्रंथाचं नाव आहे युग प्रवर्तक. जर मला त्या ग्रंथाच्या नावाचा पुन्हा उल्लेख करायचा झाला तर युगाचा पुनःप्रवर्तक असा मी करेन. याचं कारण आहे, परवा सकाळमध्ये एक लेख माझ्या नावानं आलेला आहे. त्याचं शीर्षक मी दिलेलं आहे, राष्ट्रीय संस्कृतीचा पुनःप्रतिष्ठापक. प्रतिष्ठापक नाही, पुनःप्रतिष्ठापक. पुनःप्रतिष्ठापक का? जी संस्कृती आमची प्राचीन काळापासून चालत आलेली होती, पण मधल्या अंधार युगामध्ये त्या संस्कृतीबद्दलची हीन भावना आमच्यामध्ये निर्माण करण्यात आलेली होती, ती सगळी हीन भावना घालवून पुन्हा ती राष्ट्रीय जीवन मूल्य उजळ माथ्यानं, उजळपणानं सर्वांच्या अंतःकरणामध्ये जागृत करण्याचं श्रेय जर या देशात कोणाला जात असेल तर ते नरेंद्र मोदी यांनाच जातं, याबद्दल शंका मनात नसावी. पुनःप्रवर्तक मी का म्हणतो, याचं एक कारण आहे. खरोखर या भूमिकेचं प्रवर्तन कोणी केलं? आमच्या इतिहासातला खरा युगप्रवर्तक कोण आहे? संपूर्ण देशाचा इतिहास वाचा. या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता? मी तत्वज्ञान विद्यापीठात शिकत असताना पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेजींनी आम्हाला एक विषय दिला होता. तो विषय होता भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण. आणि मी त्या विषयावरती बोलताना म्हटलं होतं, संपूर्ण 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये जर खरोखर कुठला सुवर्णक्षण असेल तर तो ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती विराजमान होऊन राजा झाले, तो या देशाकरता सुवर्णक्षण होता. कारण या देशाचं युग अशा प्रकारचं बनलेलं होतं की आता हिंदू राजा होऊ शकत नाही. आमच्या पागल लोकांनी आमच्या शास्त्रामध्ये पण अशा प्रकारच्या काही गोष्टी घालून टाकलेल्या होत्या. आणि त्यामुळे सगळ्या समाजाची इच्छाशक्तीच मारली गेलेली होती. आणि त्यावेळेला वयाच्या 15व्या वर्षी एक मुलगा आपल्या सवंगड्यांना घेऊन रोडेश्वरावरती जातो आणि प्रतिज्ञा करतो हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची. हिंदवी स्वराज्य म्हणजे दुसरं काही नाही मित्रांनो, हिंदू साम्राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. हिंदूंचं साम्राज्य या देशामध्ये स्थापन झालं पाहिजे. जिजाऊ आईसाहेबांनी त्याच्या अंतःकरणात निर्माण केलेली प्रेरणा ही होती, अरे मराठ्याची तलवार मराठ्याला का मारते, राजपुतांची तलवार राजपुतांना का मारते, याचा विचार करा. आणि असं एकच कारण होतं, हिंदुत्वाची भावना गेली, राष्ट्रीयत्वाची भावना गेली. ही राष्ट्रीयत्वाची भावना या देशामध्ये पुन्हा एकदा ऊर्जस्वलतेनं निर्माण करणारा महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी ही भावना निर्माण केली. आणि म्हणून आपण बघाल, इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की असे तू हिमाचल भारताचा विचार करणारा एकच प्रदेश आहे आणि तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे. बाकीच्यांनी आपापल्या राज्यांचा विचार केला, पण महाराष्ट्राला सवयची लागली. तिथला कोणीही मावळा तो असे तू हिमाचल
राष्ट्राचा विचार करतो. ही कोणी लावली सवय? ही छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेली सवय आहे. आणि त्याच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज गेले, नंतर शंभूराजे गेले, त्यानंतर सुद्धा 25 वर्ष हा महाराष्ट्र त्या दुष्ट औरंग्याशी लढत होता, झगडत होता. औरंगजेबाला वाटलं आता तर महाराष्ट्राला मी जिंकेन, पण जिंकू नाही शकला. उलट त्याचं थडगं या ठिकाणी झालं. याचं कारण छत्रपती लोप पावले, शंभूराजे लोप पावले, पण ते प्रत्येकाच्या अंतःकरणात जागृत झाले आणि प्रत्येकाला वाटू लागलं मी शिवाजी आहे, मी शंभूराजा आहे. त्यांनी ती जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्राला ही प्रेरणा देणारा हा महान राजा, त्याने खरं युगप्रवर्तन केलं. त्यानंतरच्या काळामध्ये जे काही घडलं ते फार हिणकस होतं. आणि गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये तर जे काही घडलं ते नेहरू गांधी युग, मी गांधी नेहरू युग म्हणत नाही म्हणा, लक्षात घ्या, नेहरू गांधी युग. कारण नंतर आलेल्या गांधी यांनी जे काही केलं त्यामुळे या देशाची अस्मिता रसातळाला गेलेली होती. आणि रसातळाला गेलेल्या त्या अस्मितेला पुन्हा एकदा जोरदार उत्तर देण्याकरता इतिहासातला दुसरा सुवर्णक्षण साकारला. तो दुसरा सुवर्णक्षण म्हणजे राम मंदिराची स्थापना. 2.5 एकराच्या त्या भूमीकरता 500 वर्ष संघर्ष करणाऱ्या या समाजाला खरी तर गोष्ट अशा प्रकारची आहे, 500 वर्ष संघर्ष का करावा लागला हा विचार आपल्या मनात यायला हवा. 500 वर्ष संघर्ष आम्ही केला याची फुशारकी मारण्याची आवश्यकता नाही आहे. 500 वर्ष का लागली? 500 वर्ष लागली याचं कारण मोदी सारखा प्रधानमंत्री मिळाला नव्हता. मोदीजी त्या ठिकाणी विराजमान झाले आणि आम्हाला आमच्या पूर्वजांची स्वप्न साकार होताना बघता आली. आणि त्यामुळे खरं युगप्रवर्तन जे घडलंय ते छत्रपतींच्यापासनं मोदीजींनी किती प्रेरणा घेतल्या याची जाणीव व्हायची असेल तर खोलात जाऊन त्याचा अभ्यास आणखी झाला पाहिजे. तुम्हाला ठाऊक आहे का, 2014 साली जेव्हा मोदीजींच्या इलेक्शन कॅम्पेनचं कार्यालय निर्माण झालं, त्या कार्यालयाचं नाव काय होतं? त्या कार्यालयाचं नाव होतं जावळी. जावळी, जावळी आठवते? ज्या जावळीमध्ये आणून छत्रपतींनी अफजल खानाला फाडला त्या स्थानाचं नाव आहे जावळी. आणि त्यावेळेला ज्या प्रकारची रचना छत्रपतींनी करवलेली होती, कशा प्रकारे रचना करावी, कशा प्रकारे योजना आखावी आणि कशा प्रकारे सगळ्या प्रकारची नाटकं करत, आमच्या मोदींना पण सगळी नाटकं जमतात, छत्रपतींना जमत होती. हे करावं लागतं. हे सगळं करत कशा प्रकारे शेवटी आपलं उद्दिष्ट सिद्ध करून दाखवावं याची प्रेरणा त्यांनी त्यांच्याकडनं घेतली. अनिल दवेंनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आहे गुड गव्हर्नन्स वरती. छत्रपतींचं गुड गव्हर्नन्स, त्यांच्या आज्ञापत्रांचं ते संकलन आहे. छत्रपतींच्या आज्ञापत्रांचं संकलन आहे. त्याला माननीय मोदीजींची प्रस्तावना आहे. आणि हे जेव्हा त्याचं मराठी प्रकाशन माझ्या हस्ते पुण्यात झालं तेव्हा अनिल दवेंनी मला सांगितलं की महाराज हमारी इलेक्शन कैंपेन का कार्यालय का नाम जावळी था. याचा अर्थ महाराष्ट्रात हे कोणाला सुचलं नाही, पण त्यांना ते सुचलं. एक लक्षात ठेवा, आपण कोण कोणाचे वारस असतो हे जेव्हा राष्ट्रीय पातळीवरती बघतो तेव्हा रक्ताचे वारस बाजूला पडतात आणि विचारांचे वारस, संस्कारांचे वारस हे खरे वारसदार ठरतात. आणि त्यामुळे आज छत्रपतींच्या विचारांचा खरा खुरा वारसा कोणाला मिळालेला असेल तर तो मोदींना मिळालेला आहे. हे एकमतानं सर्वांना मान्य करावं लागेल. आणि तो मिळण्यामध्ये संघाची भूमिका फार मोठी आहे. पूज्य डॉक्टर हेडगेवारांनी आम्हा सर्वांना एक गोष्ट सांगितली की कुणाही मनुष्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवता कामा नये. त्यांनी व्यक्तिपूजा तर नाकारलीच, ती दूरच ठेवली.
भगव्या झेंड्याची स्थापना गुरुस्थानी केली. पण पूज्य डॉक्टरांचं एक वाक्य आहे आणि हे संघातल्या प्राय सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या समोर कुठलाही व्यक्तिगत आदर्श ठेवता कामा नये, कारण व्यक्तीला कुठले तरी गुणदोष असतात, नसले तरी ते आपल्याला तसे वाटतात आणि त्यामुळे आपली केव्हा तरी कुचंबना होण्याची शक्यता असते. असं म्हणून डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली, ठेवायचाच असला तर आपल्यासमोर शिवछत्रपतींचा आदर्श नेहमी ठेवावा. शिवछत्रपतींचा आदर्श नेहमी ठेवावा. शिवछत्रपतींचा आदर्श आपल्यासमोर ठेवून वागणारा आज कोणी नेता असेल तर ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, याबद्दल शंका मनात अजिबात नसावी. अशा प्रकारचं त्यांनी स्वतः आपल्याला घडवलं. हे सगळं करत असताना, हे युग प्रवर्तन पुन्हा करत असताना त्यांनी सर्वात पहिल्यांदा स्वतःला घडवलं. महाभारतामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, आत्मा जे सदा राज्ञा. ज्याला महान कामं करायची असतील त्या प्रत्येकानं, तिथे शब्द आहे राजा, प्रत्येक राजानं काय केलं पाहिजे, सर्वात पहिल्यांदा स्वतःवरती विजय मिळवला पाहिजे. ज्याला स्वतःवरती विजय मिळवता आला नाही त्याला इतरांच्यावरती नियंत्रण करता येत नाही. आपण मोदीजींच्या जीवनाकडे बघा, त्यांनी स्वतःवरचं जे नियंत्रण साध्य केलेलं आहे ते फार अद्भुत आहे, फारच अद्भुत आहे. उठल्या बसल्या विश्रांती करता जाणारे नेते आपल्याला ठाऊक आहेत, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लोळणारे नेते आपल्याला ठाऊक आहेत, भरपूर सुट्ट्या घेणारे पण ठाऊक आहेत. आणि अशा वेळेला एकही दिवस विश्रांती न घेता, एकही दिवस सुट्टी न घेता अव्याहतपणे वर्षानुवर्ष काम करणारा आणि आपल्या सोबतच्या लोकांच्या पेक्षाही नेहमी जास्त काम करणारा एखादा पंतप्रधान या देशाला लाभावा, हे या देशाचं भाग्य आहे, लक्षात ठेवा. त्याची फार आवश्यकता होती. त्याची एवढ्या करता आवश्यकता होती की गेल्या 70 वर्षामध्ये ज्या प्रकारे या संस्कृतीला हीनपणा आणला गेला, आमचा इतिहास पुसला गेला, आमच्या स्वाभिमानाला वारंवार डिवचलं गेलं, नवे नवे अनेक वेळा तो चिरडला गेला. हे सगळं होत असताना अत्यंत बलशाली लोक सुद्धा हतबलपणे पाहत होते आणि सारखं सारखं लोकांना वाटत होतं काहीतरी व्हायला हवं, काहीतरी व्हायला हवं, कुणतरी यायला हवं. मी स्वतः त्या वेळेच्या चर्चांच्या मध्ये लोकांना सांगत असे, अरे यार, वी रिक्वायर अ बेनिव्हॉलंट डिक्टेटर, वी रिक्वायर अ बेनिव्हॉलंट डिक्टेटर. शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून घ्या. उदार अंतःकरणाचा पण हुकुमशाही गाजवणारा एक नेता आपल्याला हवा आहे. तोच या देशाचं पांग फेडू शकतो आणि राष्ट्राचा उद्धार खरोखरी करू शकतो. मोदीजी हुकुमशाह नाही आहेत, पण ते ज्या पद्धतीनं या सगळ्या वातावरणावरती मात करू शकले, त्यातनं एक गोष्ट तर लक्षात येते, त्यांच्या अंतःकरणामध्ये शौर्य आहे. या देशात कसली कमतरता होती. आमचा देश रिसोर्सेसमध्ये कमी नाही आहे, बुद्धिमत्तेमध्ये कमी नाही आहे, वैज्ञानिक प्रगतीमध्ये कमी नाही आहे. आमच्या देशाचे सैनिक शूर आहेत, आमच्या देशाचे सगळे लोक खरोखर सात्विक प्रवृत्तीचे आहेत प्रायः. असं सगळं असताना सुद्धा हा देश सदा ससेहोलपट्टीमध्ये का मागे पडत गेला, का तो कुठेतरी भिकाऱ्यांचा देश म्हणून जगामध्ये ओळखला गेला, सगळीकडे काहीतरी मागण्याकरता धावणारा आणि थोडंसं कुरबुरीचं भांडण झालं की कोणातरी हाक मारणारा, या सोडवा, आम्हाला काहीतरी करा, असं म्हणणारा हा देश झालेला. कशामुळे? एकच कारण आहे. इंग्रजीतलं एक वाक्य फार महत्वाचं आहे मित्रांनो. 100 सिंह मागे असले पण नेत्याच्या ठिकाणी कुत्रा असला तर त्या 100 सिंहाचं शौर्य कामाला येत नाही. पण
100 श्वान असतील आणि समोर जर सिंहाचं नेतृत्व असेल तर त्या श्वानांच्या मध्ये सिंहाचं पौरुष जागृत होतं. हे आपल्याला युगांतरकारी प्रत्ययानं नरेंद्रभाईंनी शिकवून दिलं. वीरता साधुतोपेता. ते वीर आहेत, ते शूर आहेत, ते सहजासहजी कुठे वाकणारे नाहीच आहेत. ते वागतात. त्यांच्या मातेपुढे कसे वागले, ते साधू संतांच्या पुढे कसे वागतात. ते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळेला आणि प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला त्यांनी केलेला नमस्कार हा पुणेरी टाईप गुड मॉर्निंग नव्हता, तर साष्टांग दंडवत नमस्कार होता. ज्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठेची बात तर नंतरची होती मित्रांनो, पण ज्या दिवशी भूमिपूजनाच्या दिवशी ते पहिल्यांदा अयोध्येला आले आणि त्यांनी जुन्या मंदिरात असलेल्या रामललांच्या समोर साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्या दिवशी मला किती लोकांचे फोन आले की आज आमचं डोळ्यांचं पारणं फिटलं, या देशाचा प्रमुख आपल्या रामलला पुढे साष्टांग लोटांगण घालतोय. हे दृश्य कधीच नव्हतं पाहायला मिळालं. टोप्या घालून आणि खुर्मा आणि खीर खाणारे नेते आम्ही बघितलेले होते, पण ती टोपी नाकारणारा नेता आम्ही बघितलेला नव्हता. तो प्रत्यय आम्हाला मोदीजींनी आणून दिला. सर्वांना घेऊन चालावंच लागतं, पण सर्वांना घेऊन चालत असताना, तडजोडी पण स्वीकारत असताना, तडजोडी कुठे कराव्यात आणि कुठे अजिबात करू नये हे शिकवणारा एक नेता हवा होता. अरे छत्रपतींचा इतिहास बघा ना. वयाच्या 12व्या वर्षी विजापूरच्या दरबारात त्या छोट्या शिवबानं मुद्रा करायला नकार दिला आणि आग्र्याला गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या समोर 5,000 सल्तनतीच्या 5,000 मनसबदारांच्या रांगेत उभा राहायला हा शिवाजी तयार झाला नाही. अरुळी ठोकून बाहेर पडला. आठवा धरा, गुजरातचे मुख्यमंत्री असताना, उपवासांच्या मध्ये असताना, जेव्हा त्यांना बाकी सगळे उपहार देण्यात आले ते त्यांनी घेतले, पण जेव्हा कोणतरी त्यांच्या डोक्यावर टोपी घालण्याचा प्रयत्न केला ती त्यांनी सभ्यपणे नाकारली. हे नाकारणं एखाद्या राजकीय नेत्याला सोपं नसतं, पण ते त्यांनी दाखवून दिलं अंतरंगातनं ते काय आहे. आपल्या निष्ठा असाव्या लागतात आणि या निष्ठा जपाव्या लागतात. त्यांनी काय काय केलं हा इतिहास सांगण्याकरता मी तुमच्यासमोर उभा नाहीये. ते सगळं तुम्हाला ठाऊक आहे. आपण सुज्ञ वाचक आणि श्रोते आहात, पण हे सगळं करताना त्यांच्या अंतरंगातली भूमिका काय आहे आणि या भूमिकेचा शोध जेव्हा मी घेतो तेव्हा मला त्यांच्या अंतःकरणात बसलेला शिवाजी दिसतो. आणि म्हणून जे युग शिवाजींनी आरंभ केलं त्या युगाचं मध्ये जे गढूळपणानं एकदम आपणा सर्वांना दर्शन होणं अशक्य होऊन गेलं होतं, पुन्हा त्या युगाचा प्रारंभ आम्हाला मोदीजींच्या कर्तृत्वामध्ये दिसतो. आणि म्हणून वीरता साधुत्वपेता. ते शूरवीर आहेत, पण त्या शूरवीरामध्ये साधुत्व आहे. कसं साधुत्व आहे, किती त्यांचं जीवन. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला ही कदाचित ठाऊक नसेल, पण एकदा काय आपण हा प्रसंग वर्तमानपत्रातनं वाचला असेल. त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी ते आपल्या आईच्या दर्शनाकरता जात असत. ते आईच्या दर्शनाकरता गेले कर्णावतीला, म्हणजे तुम्ही ज्याला अहमदाबाद म्हणता त्याला. कर्णावतीला गेले, आईचं दर्शन घेतलं. तिथनं सरळ त्यांचं विमान निघालं, ते गरुडेश्वरला गेलं. गरुडेश्वरला त्यांनी दर्शन घेतलं आणि नंतर ते दिल्लीला परतले. तर मला कळेना की या माणसाला गरुडेश्वर कसं कळलं. तुमच्यापैकी किती लोकांना ठाऊक आहे, मला ठाऊक नाही, पण गरुडेश्वरचं महात्म्य या व्यक्तीला कसं कळलं. गरुडेश्वरच्या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य अत्यंत थोर संत वासुदेवानंद सरस्वती महाराज टेंबे स्वामींची समाधी आहे, नर्मदेच्या तीरावरती आहे. तर एकदा नंतर भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही गरुडेश्वरला गेला होतात. ते म्हणे हो. मी म्हटलं त्यांना तुम्हाला गरुडेश्वरचं महत्त्व कसं कळलं.
महाराष्ट्रातल्या लोकांना ठाऊक नाही. हा फार मोठा संत महाराष्ट्रीयन होता आणि गेल्या 100 वर्षात झालेल्या संतांच्या मध्ये हा शिरोमणी संत होता, ज्यांच्यासोबत भगवान दत्तात्रय रात्रंदिवस असत. स्वप्नात पाहिलं, ध्यानात पाहिलं असं नाही, दत्तात्रेयांचं सान्निध्य ज्यांना 24 तास लाभलेलं होतं, अशा प्रकारचा हा महान संत टेंबेस्वामी महाराज, ज्यांची आता मी फार विस्तार करत नाही, पण मी त्यांना विचारलं कि तुम्हाला गरुडेश्वरचं महात्म्य काय ठाऊक? ते म्हणाले, मुझे गरुडेश्वर अच्छी तरह पता है, मैं वहां पर 3-4 महीने रहा हूं, साधु के वेश में रहा हूं, भिक्षा मांग करके खाया हूं, नर्मदा का स्नान करना, ध्यान धारणा अनुष्ठान करना, भिक्षा मांग करके खाना, मैंने गरुडेश्वर में 3-4 महीने बिताए महाराज, ते मला स्वतः म्हणाले. मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, आपको 3-4 महीने कब मिल गए? प्रश्नच आहे की नाही? ते म्हणाले, इमर्जन्सी में क्या काम था. आणीबाणीमध्ये संघ प्रचारकांनी जी अनेक रूप धारण केली आणि अनेक प्रकारची कार्य केली, त्या अनेक कामांचा मी साक्षीदार आहे. कुणा संघातल्या लोकांना ठाऊक नसेल की तेव्हा आम्ही 150 प्रचारकांची बैठक आणीबाणीमध्ये अरेंज करणं किती अवघड होतं, ती काशीला केली होती. काशीला अशा बैठकी करणं सोपं होतं, कारण काशी हे क्रांतिकारकांना प्रिय स्थान एवढ्या करता होतं की काशीमधल्या सगळ्या जुन्या काशीतल्या सगळ्या बिल्डिंग एकमेकांना चिकटलेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस खालून घुसले तर वरच्यावरती परांगंदा होणं फार सोपं होतं. या घरातनं त्या घरात, त्या घरातनं त्या घरात जाणं फार काशीला सोपं असतं. त्या ठिकाणी 150 प्रचारकांची बैठक आणि त्या 150 प्रचारकांच्या बैठकीमध्ये मान्य रज्जूभैया होते, मान्य माधवराव मोळे होते आणि रज्जूभैया आणि माधवराव मोळे या तिघांना आपल्या हातानं स्वयंपाक करून भोजन करवण्याचं भाग्य मला 3 दिवस लाभलं त्यावेळेला. त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये या सगळ्या प्रचारकांनी अशा प्रकारे वेषांतर करून भिन्न भिन्न ठिकाणी आपल्याला वाचवून ठेवलेलं होतं. मोदीजींना ती संधी वाटली, त्यांच्या मनामध्ये ध्यानधारणा आणि तो विवेकानंद बसलेलाच होता, त्यामुळे त्या ध्यानधारणेला सर्वात उपयुक्त स्थान गरुडेश्वर आहे या भावनेनं ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं, टेंबेस्वामी महाराज कितने महान है, इसका प्रत्यय मुझे वहां पर आया. हा आतला मोदी कोणाला कळणार? आणि म्हणून पण एक गोष्ट सांगतो, मोदीजींच्या वरती लिहिलेली अनेक पुस्तकं मी वाचली, पण अंतरंगातल्या मोदींचं चिंतन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते या पुस्तकामध्ये मिळेल. इतकं सुंदर हे पुस्तक पटलेलं आहे. हाऊ ही थिंक्स, हाऊ ही प्लॅन्स, हाऊ ही गोज अहेड, हाऊ ही टेक्स केअर, या सगळ्या गोष्टी कळणं फार आवश्यक आहे. नेतृत्व असंच साकारत नाही, याकरता जी गुणवत्ता लागते ती त्यांनी स्वतः संपादन केली, आत्मा जेय हा. आणि म्हणून त्यांच्या वक्तृत्वामधले असलेले दोष त्यांनी कसे घालवले या पुस्तकामध्ये सगळं वर्णन आहे. कधी कधी मला खरोखर असं वाटतं की लक्ष्मणराव इनामदार अधिक लोकांनी त्यांच्यावरती निश्चितपणे काही ना काही गुण सिंचनाचा सफल प्रयोग केलाच, पण हे सगळं तेव्हा साकारतं जेव्हा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मला स्वतःला घडवायचं आहे, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार, ही भावना जेव्हा असते तेव्हा अशा प्रकारे गुणग्राहकता येते. ती सगळी गुणग्राहकता त्या एका व्यक्तीमध्ये आहे आणि स्वतःला जिंकून घेऊन धीरता साधुतोपेता, साधुता चातुर्यता. नुसत्या साधूंना राजकारण नाही करतायत, नुसत्या साधूंना काहीच नाही करतायत, त्यांना ध्यानधारणा करता येते, त्यामध्ये त्यांचं मोठेपण आहे. रामकृष्णांसारख्या साधूंना जगाचं भानच नसतं, पण ज्याला सगळा देश सांभाळायचा आहे आणि भारत मातेची सेवा म्हणून देश सांभाळायचा आहे, त्याला
चातुर्यानं वागणं फार आवश्यकच होतं. हे चातुर्य, कमालीचं चातुर्य कुठे तुम्हाला बघायला मिळेल? छत्रपती शिवाजी महाराज वाचा, म्हणजे चातुर्य काय असतं ते का. शिवरायाचे आठवावे चालणे, शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. हे सलगी देणं, सलगी पण देणं आणि धक्का पण देणं, या दोन्ही गोष्टी त्यांना अवगत होत्या. हे सगळं तुम्हाला यांच्यामध्ये मिळेल. वीरता साधुतोपेता, साधुता चातुर्ययुता. पण हे चातुर्य कशा करताय हो? लोक सुद्धा चतुर असतात, सगळेच आमचे मंत्री चतुरच असतात, पण अनेक वेळा ते आपली घरं भरण्याकरता चतुर असतात. या सडा फटिंग माणसाला कुठलं घर नाही, कुठला परिवार नाही. त्यांच्या राजकीय निवासस्थानी कधी त्यांचा एक नातेवाईक येऊन एक दिवस सुद्धा थांबला नाही. अशा प्रकारचं अपरिग्रही जीवन जगणं या सत्तेच्या मूर्धस्थानी असल्यानंतर ही फार फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचा एक नेता राजपदी विराजमान होणं या देशाचं भाग्य आहे. भारतीय जनतेचं नेतृत्व करायला मिळणं हे मोदीजींचंही भाग्य आहे. संघासारखा एक लहानपणापासनं अत्यंत मोठा आधार बळ मिळणं हे त्यांचं भाग्यच आहे. मी एकदा तुमच्यासारखा मला प्रश्न पडतो, कुठे थांबून कुठे. माननीय एकनाथजी रानडेंच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये मला दिल्लीला बोलायचं होतं आणि एकनाथजींचा शताब्दीचा कार्यक्रम होता आणि मी बोलायला उभा राहिलो. मोदीजी नंतर येणार होते. मी बोलत असताना मला चिठ्ठी देण्यात आली की मोदीजींना यायला उशीर होणार आहे, त्यामुळे ते येईपर्यंत तुम्ही बोलत राहणं आवश्यक आहे. मला बोलत राहण्याची पंचायत नव्हती, कारण एकनाथजींचा मला फार जवळचा परिचय होता. नंतर मोदीजी आले आणि त्यांनी प्रवेश केला. त्या क्षणी मी शेवटचं वाक्य बोललो. ते येईपर्यंत मला बोलायचं होतं, तर मी शेवटचं वाक्य बोललो की मोदीजी इथे येईपर्यंत मला बोलायचं होतं, म्हणून मोदीजी तिथपर्यंत ज्याच्यामुळे पोहोचले त्याच्याबद्दल मी बोलत राहिलो. या सगळ्या प्रचारकांच्या तपश्चर्येमुळे, स्वयंसेवकांच्या आत्मार्पणामुळे, या संघाच्या जागरणामुळे अशा प्रकारचा एखादा नेता त्या ठिकाणी जाऊन पोचतो. राल्फ वाल्डो इमर्सनचं एक वाक्य आहे, मला लहानपणापासून अत्यंत प्रिय आहे. एखादा महापुरुष जन्माला कसा येतो? त्यांनी म्हटलंय की समुद्राच्या किनाऱ्यावरती साठलेल्या फेसाप्रमाणे तो असतो. म्हणजे काय? म्हणजे असं की समुद्रामध्ये लाटा उठतात, लाट किनाऱ्यावरती येऊन धडकते, पुन्हा मागे जाते, दुसरी लाट येते, पुन्हा मागे जाते, तिसरी लाट येते, लाटा येत राहतात, त्यातनं फेस निर्माण होतो. त्या फेसाप्रमाणे नेता असतो असं इमर्सननं म्हटलं. या 100 वर्षामध्ये संघाचे शताब्दीचं वर्ष आहे. या 100 वर्षामध्ये संघानं निर्माण केलेल्या ज्या अनेक लाटा एका एक येत गेल्या, अनेक प्रचारकांच्या पिढ्या संपत गेल्या आणि त्या सगळ्या प्रसारकांच्या पुण्याच्या बळावरती आज आमचा युगप्रवर्तक मोदी त्या ठिकाणी जाऊन बसला. त्यांच्या या अत्यंत श्रेष्ठ कार्याच्या साफल्याकरता शुभचिंतन. आपल्या या पुस्तकाला फार फार अभिनंदन आणि त्याचा गौरव करावा तितका थोडा. प्रत्येकानं हे पुस्तक नुसतं घेऊ नये, वाचावं. तुम्हाला सेल्फ मेकिंग करता हे पुस्तक फार उपयोगी पडणार आहे. कशा प्रकारे मोदीजींनी स्वतःला बनवलं. आपल्या मुलांना हे पुस्तक द्या, तरुणांना हे पुस्तक द्या, कुणाला भेट देण्याकरता हे अत्यंत उपयोगी पुस्तक आहे याची खात्री बाळगा. इतकं सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल मी आंबेकरांचं मनपूर्वक कौतुक करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.